चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला मी आज पनीर कसं बनवायचं हे तुम्हाला दाखवणार आहे. तर हे माझ्याकडं 1.5 लिटर जवळपास दूध आहे, गाईचंच आहे. तर हे अगोदर मी तापवणार आहे आणि ह्याची आपण उकळी काढणार आहे. तर मी हे गॅसवर ठेवलं आहे. तर पनीर करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. आता ह्या दुधाला उकळी आल्यानंतर आपल्याला हे दूध फाडायचं आहे. तर दुधाला उकळी आली आहे. तर आपल्याला आता पनीर हे दूध फाडायचं आहे. तर दूध फाडण्यासाठी आपण लिंबाचा देखील वापर करू शकतो, कुणी व्हिनेगरचा पण वापर करतं. तर किंवा आपण दह्याचा देखील वापर करू शकतो हे दूध फाडण्यासाठी. तर मी इथे ना दही किंवा ताक याचा वापर करत असते. तर माझ्याकडं हे ना ताक अवेलेबल आहे आत्ता. तर मी ह्या ताकाने हे दूध फाडणार आहे. तर मी ना हे असं थोडं थोडं टाकणार आहे. अगोदर असं थोडं थोडं टाकणार आहे आणि याला हलवत राहायचं आहे आपल्याला, की जेणेकरून खाली ना लागणार नाही आहे. तर आपल्याला असं तळाला हलवायचं आहे आणि थोडं 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 करून आपल्याला हे ताक त्यामध्ये ॲड करायचं आहे. जोपर्यंत पूर्ण फाटत नाही हे दूध, तोपर्यंत आपल्याला असं थोडं थोडं करून हे ना ताक त्यात ॲड करायचं आहे. गॅस मी मोठाच ठेवलेला आहे. ही अशी उकळी राहिली आहे. त्यात आपल्याला असं थोडं थोडंसं हे ताक ॲड करायचं आहे. जोपर्यंत पूर्ण दूध फाटत नाही आणि पाणी वेगळं होत नाही, तोपर्यंत आपल्याला हे ताक असंच थोडं थोडं टाकायचं आहे. ताक जर नसेल तर तुम्ही दह्याचा देखील वापर करू शकता. आता तसं मी ना खूप वेळा आहे ना पनीर बनवले. मी असं नोटीस केलं आहे की ना जर आपण दही आणि ताकाने जर आपण आहे ना हे पनीर म्हणजे हे दूध फाडवलं तर आहे ना त्याचं पनीर आहे ना छान बनतं, अगदी विकतच्यासारखं. आणि जर आपण आहे ना लिंबू टाकून जर आहे ना आपण हे ना फाडवलं ना दूध, तर ते ना असं सॉफ्ट पनीर बनतं. आणि ते ना आपण जेव्हा आहे ना भाजी करायला लागतो ना किंवा ते ना पनीर फ्राय करायला लागतो ना, तर ते ना सुटतं, असं आहे ना थिक होत नाही. किंवा अगदी ना ते असे क्यूबचे ना छान होतात बरं का, पण एकजीवपणा राहत नाही त्याच्यात, ते ना सुटले जातात त्याचे. म्हणून मी ना दही किंवा ताकाचाच उपयोग करते शक्यतो. तर हे बघा थोडंसं आहे ना फाटायला लागलं हे दूध. तर मी जोपर्यंत ते पाणी वेगळं होणार नाही आणि त्याचे ना पनीर वेगळं होणार नाही ना, तोपर्यंत हे मी ना हलवत राहणार आहे, जेणेकरून खाली लागणार नाही. आणि आपल्याला असंच हळूहळू थोडं थोडं हे ताक म्हणा किंवा दही टाकत राहायचे. हे बघा खवले आलेले त्याचे, पाणी वेगळं आणि पनीर वेगळं होऊ राहिलं आहे. तर तुम्हाला आणखीन खुलकर असं एकदमच पाणी वेगळं होताना आपल्याला बघायचं आहे. तर हे बघा दिसतंय ना तुम्हाला, हे पाणी वेगळं होत आलं आहे. हे पाणी वेगळं झालं दिसतंय ना. आता हा सफेद रंग आहे थोडा, अजून मी ना ठेवणार आहे गॅसवर. पूर्ण पाणी वेगळं आणि पनीर वेगळं करायचं आहे आपल्याला. मी तोपर्यंत गॅसवर ठेवायचा, हलवत राहायचं. तर हे बघा पनीर वेगळं आणि पाणी वेगळं झालं एकदम. आपल्याला असं पाहिजे. ह्या स्टेपमध्ये आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. हे बघा. तर आता आपल्याला हे चाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे, पाणी एकीकडं करायचं आहे. हे बघा असं पनीर एकीकडं झालं आहे आणि पाणी आपण गाळून टाकलं आहे. तर हे आपण आता निथळून देणार आहे. ह्या पनीरच्या गोळ्यातून आपल्याला पूर्ण पाणी असं काढून घ्यायचं आहे. तर हे बघा मी पूर्ण पाणी काढून टाकलेलं आहे. तर हे असं झालेलं आहे. तर हे मी आता ना मिक्सरमध्ये याला थोडंसं फिरून घेणार आहे. खूप नाही, आपल्याला थोडंसंच एकदा फिरवायचं.
हे बघा असं थोडंसं आपल्याला फिरवायचं आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला फिरवायचं आहे. तर हे माझ्याकडे पनीर मेकर आहे. तर हे बघा हे असं पनीर मेकर आहे. मी ऑनलाईनच मागवलं होतं. तर हे बघा असं पनीर मेकर आहे. तर यामध्ये मी हे दळलेलं टाकणार आहे. तर हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने झालं पाहिजे. फक्त आपल्याला असं आहे ना, हे जे आहे ना, हे जाड खवले आहेत ना, असे जाड पीसेस आहेत नाही, तर आपल्याला असं थोडंसं बारीक असा रवा दळायचा आहे. तर हे बघा मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यानंतर हे असं अशा पद्धतीनं झालं आहे बघा. तर हे असं हाताने प्रेस करायचं आपल्याला, असं हाताने प्रेस करायचं. असं हाताने प्रेस केल्यानंतर आपल्याला ह्याचं झाकण लावून घ्यायचं. असं झाकण ठेवल्यानंतर आपल्याला यावर 4 ते 5 घंटे ना वजन ठेवायचे. आता यामध्ये थोडंफार जरी पाणी राहिलेलं असेल तर ते ना निघून जाईल आणि असं पूर्ण हे वजन ठेवल्यामुळं सेट होईल. आणि 4-5 घंटे झाल्यानंतर आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. फ्रीजमध्ये सेट झाल्यावर पनीर कसं झालं ते तुम्हाला दाखवते. तर जवळजवळ हे 1.5 लिटर दुधाचं पनीर आहे. गाईचंच दूध आहे त्यामुळे हे लई 250 ग्रॅम झालं असेल. तर हे साईडने आपण मोकळं करून घेऊ. तर पनीर मेकरमध्ये मी पनीर बनवलं आहे. तर घरच्या घरी शुद्ध असं पनीर. हे बघा असं हे भांडं आहे. तर हे बघा का छानसा गोळा तयार झाला आहे. चांगलं थिक पण झालं आहे. हे मी तुम्हाला कट करून दाखवते. तर बघा छान पीसेस तयार झाले. मस्त मस्त सेट झालं आहे. तर तुम्हाला मी घरी बनवलेलं पनीर रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.